देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात गेल्या 2 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत्यू होतोय। हजारो मासे आहेत ते मृतावस्थेमध्ये आढळलेले आहेत, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। आषाढी वारीसाठी लाखो वारकरी देहूमध्ये दाखल होणार असताना नदीतील ही गंभीर परिस्थिती आहे ती पर्यावरणप्रेमी वारकरी आणि स्थानिक नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरते आहे। दरम्यान तुकाराम महाराजांचे 11वे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी भाविकांना इंद्रायणी नदीचं पाणी प्राशन न करण्याचं आवाहन सुद्धा केलंय। नदीतील पाणी विषारी असण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं कोणत्याही प्रकारचा दुखापत करू नये असंही त्यांनी सांगितलं। जगद्गुरू संत तुकोबांच्या देहूमध्ये सध्या इंद्रायणी नदीची अवस्था बिकट आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मासे नदीतले मरून पडत आहेत आणि त्याच विषयी खरं तर आता देहूकर आवाज उठवायला लागलेत किंवा त्या ठिकाणी बोलू लागलेत। आपल्यासोबत या ठिकाणी प्रशांत महाराज मोरे आहेत, संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज त्या ठिकाणी आपल्यासोबत बोलत आहेत। काय सांगाल महाराज, एकदम बिकट परिस्थिती वाटत आहे, विदारक परिस्थिती वाटत आहे। हजारो मासे मरत आहेत, लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत काही दिवसातच आणि आता देखील भाविक या ठिकाणी येत आहेत, जलप्राशन करत आहेत, आंघोळ करत आहेत। काय सांगाल नक्की काय परिस्थिती? तुकोबांच्या अभंगाप्रमाणे धन्य देव गाव पुण्यभूमी ठावं तेथे नांदे देव पांडुरंग। बरं का, असं असलं तरी पण या इंद्रायणी नदीमध्ये जे प्रत्येक वर्षी काही शेकडो मासे मृत्युमुखी पडतात, अशी विदारक परिस्थिती आज पण निर्माण झालेली आहे। आणि 20 दिवसावर आता आषाढी एकादशी आली आणि हेच पाणी भाविक प्राशन करतात, त्यांच्या जीविताला काही धोका होऊ नये हे पण मला सांगावं असं वाटतं। आणि ह्याचं कारण या अवस्थेमध्ये मृत मासे का आढळलेत याचा पण शासनाने विचार करावा आणि याचा सखोल अभ्यास करावा। पण प्रशासनाच्या वतीने जर विचारणा केली तर जास्त असणारं ऊन आणि पाण्याचं प्रमाण कमी झालंय असं सांगण्यात येतं। नक्की हेच कारण आहे का? मला असं वाटत नाही, कारण की ऊन नेहमीच असतं या मे मध्ये जूनमध्ये, पण मला असं वाटतं की उन्हामुळे किंवा पाणी कमी असल्यामुळे पाण्याचा पुरेसा आहे माशांना जलविहार करण्यासाठी, मला असं काय वाटत नाही। मग नक्की काय कारण वाटतं पाणी मासे मरण्याचं? याला कारण मला असं वाटतं की कोणत्याही माध्यमातून या इंद्रायणी नदीमध्ये कंपनीच्या माध्यमातून जो केमिकल सोडलं जातं किंवा कोणी काही दिवस वर्षांपूर्वी तिला पावडर टाकली होती, असा काय मला वाटतं, मला संशय येतोय, पण याचा सखोल अभ्यास केल्याशिवाय ते कळणार नाही। जगद्गुरू संत तुकोबांचे 11वे वंशज म्हणून एक काय वाटतं ही परिस्थिती पाहून? ही परिस्थिती पाहून खूप वाईट वाटतं बरं का। इंद्रायणी नदीमध्ये असा प्रकार घडावा हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि हजारो लाखो भाविक, आता अधिक मास आहे, हजारो लाखो भाविक इथं तीर्थप्राशन करतात, त्यांच्या जीविताला धोका झाला तर आपण तीर्थक्षेत्री येऊन काय प्राप्त केलं हा मोठा विषय आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू।